आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। जाती जातीमध्ये वाढलेली तेढ कमी करण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा या यात्रेचे मुख्य संयोजक विलासराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 16 सप्टेंबर पासून गणेशवाडी येथील गणेश मंदिरात अभिषेक करून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे। ही यात्रा गंगापूर खुलताबाद तालुक्यातील एकूण 170 गावातून जाणार असून प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य आणि आजचे राजकारण याविषयी प्रभावी वक्ते प्रबोधन करणार आहेत। शेतकरी सामान्य या दौऱ्यात पक्षाचे पदाधिकारी सहभागी होऊन सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, युवक युवती, महिला यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। या यात्रेचा समारोप खुलताबाद तालुक्यात 28 सप्टेंबर रोजी होणार असून समारोपासाठी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना निमंत्रण देणार असल्याचे विलासराव चव्हाण यांनी बोलताना सांगितले आहे। या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण, जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाट, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष कडुबा हिवाळे, गंगापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ, खुलताबाद तालुका अध्यक्ष अशोक खोसरे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील धाडगे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत थोरात, सोलापूर शहराध्यक्ष अहमद पटेल, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रफिक पटेल, विलासआबा पवार, अनिल निरपळ, शेखर चव्हाण, कल्याण गायकवाड, पुरुषोत्तम पदार, अजित पाटील, महेंद्र राऊत, सीताराम भांडे, प्रभाकर देवकर, महादेव वाघ यांची उपस्थिती होती। शिवस्वराज्य यात्रे काढण्याचा उद्देश असा आहे की या राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहे आणि जाती जातीमध्ये भांडणं लावित आहे। त्या भांडणं लागू नये त्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस सगळ्या 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्थापना केली। शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये जी खाती महत्त्वाची होती त्यात मुस्लिम समाजाला प्राधान्य होतं। मुस्लिम समाजाची लोक चांगल्या पद्धतीने ती खाती सांभाळत होती आणि म्हणून त्या काळात सुद्धा सर्व 18 पगड जाती एकत्र होत्या, गुण्यागोविंदांना नांदत होत्या। आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये काही थोड्याफार दंगली जरी उसळल्या असतील त्याला जे समाज नव्हता त्याला दंगली उसळण्यामागे दुसरे लोक होते आणि दुसरे लोक होते ते तपासात सुद्धा निष्पन्न झाले। म्हणून जातीमध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याची पोळी मतदानाच्या माध्यमातून आपण भाजून घ्यायची अशा विचारानं भाजप खरं म्हणजे सत्तेवर आली। सत्तेवर येत असताना राम मंदिराचा विषय, आज राम मंदिराच्या नावावर त्यांनी राजकारण इतके दिवस राजकारण केलं। आज राम मंदिर बांधलं पण अयोध्यामध्ये त्यांचं सीट पडलं। हाही एक इतिहास समाजाने दाखवून दिलेला आहे की आता जाती धर्माचे लोक हुशार झालेले आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा जे काही चाललंय जाती हा या जातीचा त्या जातीचा आणि जातीच्या नावावर मतं मागायची तो प्रयास किंवा तो हे कुठंतरी थांबला पाहिजे आणि म्हणून या उद्देशानं आम्ही गंगापूर आणि खुलताबाद या दोन्ही तालुक्यामध्ये जवळपास 160 गावामध्ये ही यात्रा काढण्याचा उद्देशच तो आहे। शिवस्वराज्य यात्रा आमच्या यापूर्वी पक्षाने केलं पण ते काय व्हायचं, गंगापूरला शिवस्वराज्य यात्रा यायची, मग ते लोक सगळे एका ठिकाणी आम्ही गोळा करायचो, मग ते गोळा करून 5,000 येतील 10,000 येतील ते लोक करून ते भाषणं करून ते निघून जायचे। परंतु आम्ही गावागावापर्यंत तळागाळापर्यंत हा विचार आदरणीय महाराजांचा गेला पाहिजे। त्याच्यातून दोन्हीच त्या जाताना त्या विभागातले प्रश्न विकासाचे तेही आमच्या लक्षात येतील। तर उद्या आमच्यातलं जर कुणी आमदार झालं तर ते प्रश्न सुद्धा आम्हाला व्यवस्थितपणे लोकांचे हाताळता येतील हाही त्यातला एक उद्देश आहे। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।